नमस्कार यूट्यूबर्स, माझं नाव आहे आशय अँड वेलकम टू माय फर्स्ट एव्हर यूट्यूब व्लॉग. माझ्या चॅनलचं नाव आहे ashayfullaif.in आणि हे नाव ठेवलं आहे कॉज माझं नाव आशय म्हणजेच मीनिंग आणि मला मिनिंगफुल कॉन्टेंट शेअर करायचं तुमच्यासोबत. आणि माझ्या हायलाईट इंट्रोमधून तुम्हाला समजलंच असेल की हा व्लॉग आहे एक ट्रॅव्हल व्लॉग. ॲक्च्युली मी खूप वर्षापासून प्रोकास्टिनेट करत आलेलो की मी आत्ता चालू करेन, नंतर चालू करेन. 5-6 वर्ष मी माझं प्लॅन्स पोस्टपोन केले कॉन्टेंट क्रिएशन करण्याचे. बट विदाउट एनी फर्दर अडू मी माझी कॉन्टेंट क्रिएशन जर्नी चालू करणार आहे. अँड विथ दिस यूट्यूब चॅनल माझं गोल आहे की विदिन 1 year मला सिल्वर बटन अचीव करायचं आहे, विच विल बी 1 lakh यूट्यूब सबस्क्रायबर्स. ह्या ब्लॉगबद्दल स्पेसिफिकली सांगायचं झालं तर आपल्याला 24 hours जायचं आहे मुंबईवरून मालवणला. तिथे जाऊन एक वेडिंग अटेंड करून परत 24 तासात परत यायचं आहे, ज्यासाठी आपण निघणार आहोत मँगलुरू एक्सप्रेसने रात्री 10 वाजता. मॉर्निंगला पोचणार आपण, लग्न अटेंड करणार आणि मग दुपारच्या वंदे भारतने परत आपण मुंबईला येणार आहोत. सो लेट्स स्टार्ट अवर जर्नी. फर्स्ट टाईम एडिट करतो, कॅमेरा शाय आहे, देर इज नो प्रॉपर स्क्रिप्ट, त्यामुळे खूप फंबल होईल, खूप वेळ अडकेल बोलताना. बट आय जस्ट वॉन्ट टू गेट आउट देअर अँड शूट माय सेल्फ सो दॅट जेव्हा नेक्स्ट टाईम मी ब्लॉग बनेल तेव्हा आय विल नो वॉट्स मिसिंग अँड वॉट आय नीड टू वर्क ऑन. सो या ऑलमोस्ट पोचलो आता. स्टेशन तर आलं आहे, ते साईडला थांबा पुढे. मी खूप रील्स बघतोय, लोक अजिबात शाय फील नाही करत पब्लिकमध्ये रेकॉर्ड करायला, आणि दॅट्स व्हॉट आय गोइंग टू ट्राय दिस टाईम. बिंदास शूट करणार आहे, जे मला बोलायचं ते मी बोलणार आहे. प्लॅटफॉर्म नंबर 14ला आलो आहे, जिथून ट्रेन निघते. बट आम्ही ऑलमोस्ट 1.5 तास आधी आलो आहे. आधी आम्हाला वाटलं 14वरून निघते, ऑनलाईन बघितलं तर कळलं 14व्या प्लॅटफॉर्मवरून निघेल. तिथे बोलले की 12वरून निघेल, म्हणून 12ला आलो. आता आम्हाला समजलं आहे की 12वरून पण नाही निघत. सो आम्ही चाललो आता 11ला. प्लॅटफॉर्म नंबर 11ला तर गर्दी खूप आहे. थँक आम्ही ऑलरेडी तिकीट्स बुक केल्यात, जायच्या पण आणि परत यायच्या पण. This is A1, our compartment. We just got onto the train and time to find seat number. 9:30 झालेत. आताच we have boarded on the train. हाफ एन आवरमध्ये ट्रेन निघेल. गणपती बाप्पा मोरया. ट्रेन निघाले, भूक लागली होती, खातोय. किशी सर आले तिकीट बुक करायला, सो चेक करायला, सॉरी नॉट बुक करायला. अरे कहना क्या चाहते हो? स्वागत तो करो हमारा. थांबवली तुमच्यासाठी बरोबर जागे. ऐसा लगा मेरा मजाक. तुम्हाला चालायला नको ना. 7 वाजता काहीतरी. Nice. फुल हे करून टाकले, गादी करून टाकले. बोले बेटा मस्ते नाही. 4 तासाचा गादी करून टाकलेच पुरी. गुड नाईट. 5:30 वाजता उठून कणकवलीला उतरून मग
ऑफिसला जायचं जिथे लागलाय. नेक्स्ट 5 मिनिटात येतील आम्हाला पिकअप करायला. ते आले की मग आपण निघायचं इथून आणि इथून 50 मिनिटाची जर्नी करून पोचायचं ओरोसला, तिथे लग्न आहे. थंडी आहे बऱ्यापैकी, मुंबईतून बाहेर आलं असं फील होत आहे. स्वतःच आम्ही तिथून उतरून ह्या साईडला आलो, उतरून फ्लॅट स्टेशनवरून गाडी आले पिकअप करायला. रस्ता थांबलोय, 5 मिनिटं झालं निघून. आम्हाला अजून 30 किलोमीटर जायचं आहे, पण चहा मिळत होती सो रस्त्यात एका ठिकाणी आजोबांकडे थांबलोय चहा प्यायला. चहा पिऊन पुढे निघणार आता, कारण अर्धा पाऊण तासाचा प्रवास आहे अजून. हो, तुम्हाला हवे? मला नको. मलाच फक्त. तुम्हाला चहा चला आजोबा, चला, छान होती चहा. हो, 5 रुपयाची चहा पिऊन पुढच्या प्रवासाला निघालो आता. मुंबईत 20 रुपयाला इतकी फालतू चहा मिळते आणि इकडे 5 रुपयात खूप मस्त चहा होती. सनराईज पण होतोय. माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. झालाय पण पोचतो आम्ही. 10:15 झाले, 10:30चं लग्न आहे. 10:30 ना, 10:34. ओके, 10:34चं चा मुहूर्त आहे. हॅलो, लेट झाला आम्हाला. सो रॅन्डम आराम करा रे भाऊ. गावी एक बरं असतं, आपण कोणाकडून पण लिफ्ट घेऊ शकतो. बाहेर आलात ना, आणि कोणाला दिसेल ना त्याला लिफ्ट सांगा. हा, गावी एक बरं असतं की मुंबईला कसं भाऊंच्या इकडे सोडा. आपण विश्वास नाही ठेवू शकत लोकांवर. लिफ्ट घेऊन आलो. पण आम्ही दोघांनी पण पटकन दादानं थांबवलं रस्त्यात, लिफ्ट घेतली आणि आम्ही निघून आलो पुढे. सो ते एक बरं, गावाला मुंबईत ऑटो करायला, टॅक्सी करायला लागली असती. पोचलो, आय थिंक हाच हॉल आहे. मुंबईमध्ये इतकं पोल्युशन वाढलंय ना, दीर्घ श्वास घ्या, हवा भरून घ्या पोटात. पोटात नाही, लंग्समध्ये. मुंबईमध्ये म्हटलं एवढी पोल्युटेड हवा घेतो ना आपण, इनहेल करतो ना, तर मग इथे मस्त आहे ना. एकच भेटा वाटायची. बहीण आहे, ओळखीची आहे तुझ्या? हा, ओळखी. आता वनवळीला कशी राहणार. नाश्ता करून झाला, मग म्हटलं नवरदेवाचं घर बघूया. आलोच आहोत तर. नाहीसे काय मस्त म्हणलं माऊ. इथे भरपूर फिरायचो.
मामा ओके ओके मामा धुरी मामा तो आलाय ना एकदम सजलाय बघितलं नाही फोटोला नाही नाही वेगळं भारी वाटतं ना. डन विथ द वेडिंग. आता परत निघालोय. वाजलेत 3:15 आणि फ्लाईट आणि ट्रेन आहे तुमसे ना हो पाएगा. 4:15ची. एका तासात पोहोचू इझिली. One minute later. 2,000 years later. One eternity later. सो 4:35 झालेत आणि आता निघालोय. ट्रेन 20 मिनिट्स लेट होती. बट दॅट्स ओके. आय थिंक कवर करेल डिस्टन्स. सीट्स थोडे आहेत ना, कंजेस्टेड आहेत ना. छोटे लहान आहेत काय. जागा नाही जास्त. ओके आहेत. Give you time. There's this magazine if you're feeling bored. Not that interesting. It's all about Vande Bharat. There's one bottle provided per person. In snacks there's sugar juice, ketchup, masala chai. मसाल्याच्या साठी गरम पाणी पण नाही दिलंय. भावनगरी गाठिया. हे काय आहे? कचोरी अँड चिक्की. ओके, लेट्स सी हाऊ इट टेस्ट्स. टेस्ट ओके ना. आवडली. किती रेटिंग द्या? Out of 5. What आवडली? कचोरी 3. मी 2 दे. मला फ्लेवर तर लागला नाही अजून तरी. 0.5. So the dinner is here. आम्ही चुकून ॲक्च्युली व्हेज सांगितलं होतं while बुकिंग द तिकीट. बट नंतर आम्ही आता त्यांना सांगितलं नॉनव्हेज होईल का, तर ते हो बोलले. लेट्स सी काय काय आलं आहे. सो डिनरमध्ये राईस आहे, चिकन, only single piece of chicken in it. Then there's potatoes, ची भाजी. फ्लेवर तर अजून माहीत नाही कसं असणार आहे. दही आहे, पिकल आहे, चपातीज त्याच्यात थिक अँड डाळ आहे. ऑल इन ऑल क्वांटिटी इज डिसेंट, बट चपातीज जास्त आहेत आणि त्यासोबत चिकन आणि भाजी कमी आहे. लेट्स सी हाऊ इट टेस्ट्स. Done with the dinner. The rate करेल 6 ना किती
10. सोर्सेसची किती रेटिंग? 5. काय आवडलं काय नाही आवडलं? चपाती नाही आवडली. म्हणजे स्वीट तर काहीच नव्हतं आणि असं फ्लेवरफुल असं इतकं नव्हतं. ओके, स्वीट नव्हतं. आम्ही चॉकलेट घेतलेलं मगाशी खातोय. वाजलेत 8:05 झालेत. 2 तासात आयडियली एक्सपेक्टेड आहे पोचणं. 10 वाजता पोचायला पाहिजे ना, बट ॲट मोस्ट 10:30ला पोचली तरी 11ला घरी. दादरच्या 11:55 प्लॅटफॉर्म क्रमांक 13 वरून रवाना होईल. ट्रेन मधून उतरलो असतात अराउंड 10:20ला ट्रेन दादरला आली, विच वॉज 20 मिनिट्स लेट. आणि आता तिथून पुढे लोकलने घरी चाललो आहे. अराउंड 20 मिनिटात घरी पोहोचलो. ऑल इन ऑल वंदे भारतचा जर रिव्ह्यू द्यायचा झाला, आय वुड से it was decent, nothing special, but it was fine. Seats were not that comfortable also, but all in all decent experience hota. And the main thing was ki ट्रेन कुठे थांबत नाही, सो लवकर घरी येता येतं. तो एक ॲडव्हान्टेज होता त्या ट्रेनचा. पावणे 11 वाजलेत आणि पोचलोय मी आता घरी ऑलमोस्ट. 5 मिनिट्स वॉक आणि मग घरी पोचेल. सो येस, सो आय थिंक दॅट वॉज ऑल. इम्पॉर्टंट थिंग की हा ब्लॉग एक ट्रायल ब्लॉग होता. सो दिस इज नॉट लाईक अ प्रॉपर पॉलिश केलेला ब्लॉग. दिस इज जस्ट अ रॉ ब्लॉग ज्याच्यामध्ये मला बघायचं आहे की मी कसा ब्लॉग बनवतोय, काय मिस्टेक्स होत आहेत, माझा व्हॉईस बरोबर कॅप्चर होतोय की नाही, मी कॅमेरामध्ये बघतोय की नाही, मी काय डिटेल्स मिस आउट केले असतील. So this is like a rough work wala vlog, first vlog, and this will help me learn vlogging बद्दल खूप काही. So ते शिकेन आणि मग I'll keep on improving next vlog पासून. So yes, I don't know vlog close कसा करतात, but yes, that was all. Bye bye.